संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत कवयित्री आहेत। भक्तीची परमोच्च अवस्था आणि प्रत्यक्ष ईश्वराच्या दर्शनाचा आनंद अतिशय भावपूर्ण शब्दांत मांडला आहे। जेव्हा भक्त डोळे उघडतो तेव्हा त्याला केवळ भौतिक जग दिसत नाही, तर त्याच्या समोर साक्षात विठ्ठल उभा असल्याचे त्याला जाणवते। येथे नेत्र उघडणे याचा अर्थ केवळ शारीरिक डोळे उघडणे असा नसून अज्ञानाचा पडदा दूर होऊन आत्मज्ञानाचे डोळे उघडणे असाही होतो। संत बहिणाबाई सांगतात की मी जेव्हा जेव्हा समोर पाहते तेव्हा मला सगळीकडे फक्त पांडुरंगच दिसतो। ही अवस्था भक्तीच्या अशा टोकाची आहे जिथे भक्ताला चराचरात कणाकणात आपल्या आराध्य देवतेचे दर्शन होऊ लागते। या अभंगातून असा भाव व्यक्त होतो की पांडुरंग केवळ मंदिरात नसून तो भक्ताच्या डोळ्यांसमोर आणि सभोवतालच्या जगात सदैव उपस्थित आहे। बहिणाबाईंची विठ्ठलावर असलेली निष्ठा इतकी गाढ आहे की त्यांच्या अंतर्मनात केवळ विठ्ठलाचीच मूर्ती साठवलेली आहे। त्यामुळे डोळे उघडताच त्यांना दुसरे काहीही न दिसता फक्त विठ्ठलच दिसतो। हा अनुभव अत्यंत सुखद आणि शांती देणारा आहे। ईश्वराचे रूप डोळ्यांसमोर असणे म्हणजे सर्व दुःखांचा विसर पडणे होय। थोडक्यात सांगायचे तर संत बहिणाबाई म्हणतात, मी जेव्हा माझे डोळे उघडून समोर पाहते तेव्हा मला साक्षात पांडुरंग उभा असलेला दिसतो। ही ओळ त्यांच्या विठ्ठलमय झालेल्या जीवनाचे आणि शुद्ध भक्तीचे प्रतीक आहे। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।